नमस्कार. या अगोदरच्या 60व्या एपिसोडमध्ये आपण शेअर्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेतलं. तर शेअर्स म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा एक भाग जो कंपनी विक्रीला काढत असते आणि त्यातून भागधारकांकडून रक्कम जी मिळते ती भांडवल म्हणून वापरत असते, त्याला म्हणतो आपण शेअर. तर शेअरचा मुख्य मुद्दा आहे फेस व्हॅल्यू ऑफ शेअर. फेस व्हॅल्यू याचा अर्थ दर्शनी किंमत. म्हणजे एक शेअर कंपनीने 10 रुपयाचा असेल आणि 10च रुपयाला विकला तर त्याला म्हणतो आपण दर्शनी मूल्याला विकला. म्हणजे शेअरची मेन किंमत जी असते त्याला म्हटलं जातं फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी मूल्य. आता शेअरची विक्री करताना कंपनी 3 प्रकारे करू शकते. त्यातला पहिला पॉईंट आहे इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार, म्हणजे दर्शनी किमतीलाच शेअरची विक्री. शेअर 10 रुपयाचा असेल म्हणजे दर्शनी किंमत शेअरची 10च रुपये असेल आणि मार्केटला विकताना किंवा भागधारकांना विकताना कंपनी तो शेअर 10च रुपयाला विकत असेल तर त्याला म्हटलं जातं इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार. बघा, when a company issues shares at the face value of share, it is known as issue of shares at par. म्हणजे इश्यूज म्हणजे विक्री करते. तर कंपनी जेव्हा शेअरची विक्री त्या दर्शनी किमतीलाच करते, त्याच्यापेक्षा जास्तही नाही विकत नाही किंवा कमी किमतीनेही विकत नाही, त्याला म्हटलं जातं ॲट पार. बघा, 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 10 रुपयालाच विकणे ही जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं इश्यू ऑफ शेअर्स ॲट पार. पुढे बघा, इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट. दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीला शेअरची विक्री. कंपनीचा एक शेअर म्हणजे त्या शेअरचं दर्शनी मूल्य जर 10 रुपये असेल आणि विकताना कंपनीने समजा लॉस पत्करून तो शेअर 10 रुपयापेक्षा कमी किमतीला, मग 9 रुपयाला, 8 रुपयाला किंवा 7 रुपयाला, म्हणजे थोडक्यात फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला जर कंपनीने शेअरची विक्री केली असेल तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं इश्यू ऑफ शेअर ॲट डिस्काउंट. व्हेन अ कंपनी इश्यूज शेअर्स ॲट अ प्राइस less than the face value of the share, it is known as issue of shares at discount. उदाहरणार्थ, 10 रुपये किमतीत 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 8 रुपयाला विकणे. या प्रोसेसमध्ये कंपनीला लॉस पत्करावा लागतो. आणि त्याच्या उलट आहे इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम. दर्शनी मूल्यापेक्षा जास्त किमतीला शेअरची विक्री. कंपनीचा एक शेअर म्हणजे त्या शेअरचं दर्शनी मूल्य म्हणजे फेस व्हॅल्यू समजा 10 रुपये असेल आणि विकताना कंपनीने समजा 2 रुपये जादा घेऊन तो शेअर भागधारकांना 12 रुपयाला विकला असेल तर उरलेले वाढीव 2 रुपये जे आहेत वरचे त्याला म्हटलं जातं प्रीमियम. व्हेन अ कंपनी इश्यूज shares at a price more than the face value of the share, it is known as issue of shares at premium. उदाहरणार्थ, 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 12 रुपयाला विकणे त्याला म्हणतो आपण इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम. तर या 3 पैकी कंपनी कोणत्याही प्रकारे शेअरची विक्री करू शकते. म्हणजे दर्शनी किमतीलाच विकू शकते किंवा त्यापेक्षा जास्त किमतीला विकू शकते किंवा त्यापेक्षा कमी किमतीलाही मार्केटला किंवा भागधारकांना शेअर्स विकू शकते. पुढे बघा, ह्या रिकाम्या जागा दिल्या आहेत 4. द लॉस ऑन इश्यू ऑफ शेअर्स इज टू बी डेबिटेड टू डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स. जेव्हा एखादा शेअर फेस व्हॅल्यूपेक्षा कमी किमतीला विकला जातो म्हणजेच डिस्काउंटने विकला जातो, तेव्हा हा एक अकाउंट जो आहे तो एंट्रीमध्ये डेबिट केला जातो. त्याचं नाव आहे डिस्काउंट ऑन
issue of shares account. Amount of discount on issue of shares will be shown on the asset side of the balance sheet. आणि शेअरवरचा जो डिस्काउंट आहे हा डिस्काउंट आपल्याला बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवावा लागेल. पुढचं बघा, द अमाऊंट ऑफ प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअर्स इज अ प्रॉफिट अँड इज क्रेडिटेड टू अ सेपरेट अकाउंट नोन ॲज शेअर प्रीमियम अकाउंट. कंपनीने जर एखादा शेअर प्रीमियमने विकला असेल म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला विकला असेल तर वरची जी वाढीव रक्कम मिळणार आहे कशापेक्षा, फेस व्हॅल्यूपेक्षा जास्तीची जी वाढीव रक्कम मिळणार आहे आपल्याला, तो आपला प्रॉफिट असतो. आणि हा प्रॉफिट एंट्रीमध्ये एका स्वतंत्र नावाने अकाउंट ओपन करून दाखवायचा असतो. त्या अकाउंटचं नाव आहे शेअर प्रीमियम अकाउंट. अमाऊंट ऑफ शेअर प्रीमियम विल बी शोन ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. आणि हा शेअर्सवरचा प्रीमियम आपल्याला कंपनीच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला दाखवावा लागतो. आता इकडे आणखी वेगळे मुद्दे आहेत बघा. ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. ओव्हर सबस्क्रिप्शन याचा अर्थ कंपनीने प्रत्यक्षात विक्रीला काढलेले शेअर्सची संख्या जी आहे त्याच्यापेक्षा जास्त अर्जदारांकडून मागणी आलेल्या शेअरची संख्या जास्त असेल, म्हणजे समाजातील जनतेकडून जे अर्ज येतील ते जास्त शेअर करता आलेले असतील कशापेक्षा, कंपनीने प्रत्यक्षात विक्रीला काढलेल्या शेअरच्या संख्येपेक्षा. त्याला म्हणतो आपण ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर व्हेन द नंबर ऑफ शेअर्स अप्लाइड फॉर is more than the number of shares the company has issued to the public. It is known as oversubscription of shares. म्हणजे कंपनीने विक्रीला काढलेल्या शेअरच्या संख्येपेक्षा अर्जदारांकडून जास्त शेअर करता अर्ज आले असतील तर त्याला म्हणतो आपण ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. त्याच्याबरोबर उलट आहे अंडर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स. कंपनीने प्रत्यक्षात विक्रीला काढलेल्या शेअरच्या संख्येपेक्षा अर्जदारांकडून मागणी आलेल्या शेअरची संख्या कमी असणे. म्हणजे प्रत्यक्ष विक्री काढलेल्या शेअरच्या संख्येपेक्षा अर्जदारांकडून पण मागणी कमी शेअरची आली असेल तर त्याला म्हटलं जातं under subscription of shares when the number of shares applied by public is less than the number of shares issued to the public by the company. It is called as under subscription of shares. हे दोन्ही मुद्दे परस्पर विरुद्ध आहेत. कॉल्स ऑन शेअर्स. शेअरच्या उरलेल्या रकमेची मागणी. आता कंपनीचे शेअर जेव्हा कंपनी विक्रीला काढते तेव्हा भागधारकांकडून काही रक्कम अर्जासोबत मागवली जाते, काही रक्कम दुसऱ्या स्टेपला जेव्हा कंपनी शेअरचे प्रत्यक्ष वाटप करते त्यावेळी मागवली जाते. आणि उरलेली शेअर्सवरची जी रक्कम आहे ती कंपनी पुढच्या 2 किंवा 3 टप्प्यामध्ये भागधारकांकडे मागणी करून मागवते. तर त्याला म्हटलं जातं, मागणीला म्हटलं जातं कॉल्स ऑन शेअर्स. म्हणून शेअरच्या उरलेल्या रकमेची मागणी म्हणजे कॉल्स ऑन शेअर्स. अ कॉल इज अ डिमांड बाय द कंपनी टू पे द रिमेनिंग अमाऊंट, म्हणजे उरलेली रक्कम, अदर दॅन द ॲप्लिकेशन ऑर अलॉटमेंट मनी ऑन द शेअर्स. ॲट लीस्ट 40 days notice must be given to the shareholders for payment of the calls. कंपनीने शेअरवरच्या रकमेची मागणी केल्यानंतर कंपनी फक्त 14 दिवसांची मुदत भागधारकाला देऊ शकते आणि या 14 दिवसाच्या आत भागधारकाने त्याच्या शेअरवरची उरलेली रक्कम
कंपनीकडे जेवढी मागवली असेल कंपनीनी तेवढी जमा करायची असते. सम ॲप्लिकंट्स मे बी अलॉटेड लेस नंबर ऑफ शेअर्स दॅन दे हॅव अप्लाइड फॉर विच इज नोन ॲज पार्शल अलॉटमेंट. काही वेळेला असं होतं की अर्जदाराने म्हणजे भागधारकाने जेवढ्या शेअरची कंपनीकडे मागणी केलेली आहे त्याच्यापेक्षा कमी शेअर कंपनी त्याला विकते. त्याला म्हटलं जातं पार्शल अलॉटमेंट. म्हणजे त्या भागधारकाला मागणी केलेल्या शेअरच्या पेक्षा कमी शेअर्स कंपनी विकते म्हणजे वितरण करते. त्याला म्हणतात पार्शल अलॉटमेंट. म्हणजे त्या शेअर होल्डर्सने जेवढ्या शेअरची मागणी केली आहे तेवढे शेअर त्याला मिळत नाही तर त्याच्यापेक्षा कमी शेअर कंपनी त्याला विकते. त्या प्रोसेसला म्हटलं जातं पार्शल अलॉटमेंट. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल इज नोन ॲज कॉल्स इन एरियर्स. हा मुद्दा मागच्या पण एपिसोडमध्ये समजावून सांगितला होता. कंपनीने शेअरवरची जेवढी रक्कम आतापर्यंत मागवलेली आहे आणि त्या मागवलेल्या रकमेपैकी प्रत्यक्ष शेअर होल्डर्सने कंपनीकडे जमा केलेली जी रक्कम आहे भरलेली जी रक्कम आहे त्यातला जो फरक आहे त्याला म्हणायचं आहे कॉल्स इन एरियर्स. म्हणजे जेवढी रक्कम भागधारकांकडून कंपनीकडे जमा होणं बाकी आहे त्याला म्हटलं जातं कॉल्स इन एरियर्स. मुद्दाम सूत्र दिले कॉल्स इन एरियर्स बरोबर कॉल्ड अप कॅपिटल मायनस पेड अप कॅपिटल. या पुढच्या एपिसोडपासून आपल्याला या इश्यू ऑफ शेअर्सवरचे प्रॉब्लेमचं स्पष्टीकरण आपल्याला घ्यायचं आहे.